नमस्कार. मी डॉक्टर मानसी. डॉक्टर मानसी स्टॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर मानसी स्टॉकमध्ये आपण इथं अध्यात्म, स्वास्थ्य आणि जीवनशैलीवरती बोलतो. सर्वप्रथम आज मला आपल्या सर्वांना आपला आभार मानायचे की आपले सबस्क्रायबर्स 1000पेक्षा जास्त झालेले आहेत. माझ्यामध्ये 1000 च्या पुढे गेलो आपण. तर ह्यासाठी मला आपल्या सर्वांचं फार फार मनापासून आभार, धन्यवाद. पण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण जर सबस्क्राईब कराल चॅनलला, लाईक कराल, शेअर कराल आणि आपल्या समविचारी लोकांमध्ये जर हे पॉडकास्ट तुम्ही शेअर केलं तर आम्हाला व्ह्यूवरशिप जास्त जेव्हा मिळते तेव्हा आम्ही आपल्या कार्यक्रमावरती तुमच्यासाठी वेगवेगळ्या मोठ्या लोकांना, संत असो, साधू असो, पंडित असो, हबप असो, तर ह्या लोकांना आपण इन्व्हाइट करू शकतो. कारण हे सगळे अल्गोरिदम्स व्ह्यूवरशिपवरती चालतात. तर मला एक रिक्वेस्ट आहे की 1 मिनिट लागतो, आपण सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपले प्रोग्राम्स तुम्ही शेअर करा तुमच्या समविचारी लोकांना. तर खूप खूप धन्यवाद आणखीन की आपण सर्वजण खूप छान पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत. तर चला मग आजचा प्रोग्राम आपण चालू करूया. आजचा प्रोग्राममध्ये आपल्याला एक खूपच सुंदर विषयावरती आपण बोलणार आहोत आज. आणि आता जी महाराष्ट्रामध्ये जी एक लगबग चालू आहे आपली, कारण जुलै आल्यानंतर या जून आल्यानंतर आपल्या पूर्ण पुण्यामध्ये आपल्याला एक गडबड दिसते की बाबा आता एक उत्साह दिसतो वेगळा. तो पावसाचा तर असतोच, पण मीनवाईल आपण पंढरीच्या वारीची लगबग आपण अक्षरशः आपल्याला प्रखरपणे दिसायला चालू होते. पुण्यामध्ये तयारी दिसतात आपल्याला. तर आज आपण हा असाच विषय घेऊन आलो आहे, पंढरीची वारी. आणि आज आपल्याकडं एक खूप खास गेस्ट आलेले आहेत आणि मी त्यांचं स्वागत करते. तर जास्त वेळ न घेता मी आपला कार्यक्रम सुरुवात करते. नमस्ते महाराज. नमस्कार. आजचे आपले गेस्ट आहेत हबप डॉक्टर सुभाष गेठे सर. तर सर आपल्या प्रोग्रामवरती इथं आलेले आहेत. महाराज आळंदीमध्ये असतात आणि महाराज आपलं एक इंट्रोडक्शन सांगतील, त्यांचा परिचय देतील की ते काय काय करतात आणि ते तिथं कोणते कोणते उपक्रम चालवतात. अतिशय वेगळे उपक्रम आहेत ते. तर आपण आवर्जून हा प्रोग्राम शेवटपर्यंत बघावा आणि शेअर करावा आणि आपले कमेंट्स नक्कीच आम्हाला सुचवावे. त्यानंतर आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये काय करायचं, काय घ्यायचं, कोणत्या विषयावर घ्यायचं हे आम्ही नक्की ठरवू. तर चला आपण महाराजांसोबत चर्चा चालू करू. महाराज, आपण आपलं परिचय द्या. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं ईशं आनंदीवल्लभं. नमस्कार. नमस्कार. वारकरी परंपरेच्या अनुसार संज्ञा म्हणून मला सुभाष महाराज गेठे ह्या नावाने ओळखतात. खूप छान. माझं पदवीचं शिक्षण पुण्यातच म्हणजे वाडिया कॉलेजला झालं, नवरोजी वाडिया कॉलेज. अरे वा. FYला बरं. SYTY सर परशुराम भाऊ महाविद्यालय म्हणजे SP कॉलेजला झालं. बरं. आणि MAचं शिक्षण हे पुणे विद्यापीठामध्ये झालं. त्याच्या दरम्यानच आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांनी स्थापित केलेली वारकरी शिक्षण संस्था, अच्छा. तिथे वारकरी पद्धतीचं पारंपरिक 4 वर्षाचं माझं शिक्षण झालं. नंतर विद्यापीठामध्ये MA करत असताना नेट सेटची परीक्षा दिली. अच्छा. MA आणि नेट परीक्षा एकाच क्षणी उत्तीर्ण झालो आणि लगेचच नवरोजी वाडियाला शिकवायला मी सुरुवात केली. अरे वा, सुंदर. तिथेही 3-4 वर्ष शिकवलं, गेस्ट लेक्चरर म्हणून गरवारी कॉलेजला. अरे वा. आणि त्याच कालावधीमध्ये SP मामासाहेब दांडेकर अध्यासन आहे, त्या अध्यासनामध्येही शिकवण्याचा योग हा एकाच कालावधीमध्ये आला. दरम्यान मुंबईला चिन्मय मिशन नावाची मोठी संस्था आहे. बरं. तिथे पवईला आंतरराष्ट्रीय वेदांत कोर्स चालतो. बरं.
तो पूर्ण कोर्स इंग्रजीमध्ये असतो. वेदांताच्या प्रस्थानत्रयाचं शिक्षण तिथे दिलं जातं. अच्छा. ते मी पुढे शिक्षणाकरता गेलो, त्यामुळे मग कॉलेजचं सगळं मी हे बंद केलं. बंद केलं. आणि मग तिथे प्रशिक्षण घेतल्यानंतर पुन्हा आळंदीत येऊन एक संस्था स्थापन केली, जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान. खूप छान. आणि त्या माध्यमातून मग इकडे वारकरी परंपरेचं शिक्षण, मुंबईमध्ये वेदांताचं इंग्रजीमध्ये शिक्षण, अरे वा. पुण्यामध्ये वाडिया कॉलेज, SP कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये आधुनिक शिक्षण, बरोबर. या सगळ्यांच्या माध्यमातून काही निर्माण करावं असं वाटलं. आणि मुळातच जन्म हा वारकरी परंपरेत झाला. खूप छान. आमचे आजोबा वारकरी, वडील वारकरी, तो वारसाच. तो वारसाच आमच्याकडे आला. आणि म्हणून या सगळ्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान आळंदीमध्ये स्थापन करून कार्य चालू आहे. अच्छा. पंढरीची वारी म्हटल्यानंतर ही एक सांस्कृतिक परंपरा तर आहेच. हो. पण ह्याच्या थोडासा आम्हाला इतिहास, कारण जे आपले जे नवीन युवा पिढी बघती हा प्रोग्राम, जे जुने लोक आहेत त्यांना तर नक्कीच माहिती आहे, पण जी युवा पिढी बघती हा प्रोग्रामच खास त्यांच्यासाठी ठेवलेला आहे की नवीन पिढीला आपला वारीचा इतिहास आणि त्याचं काय योगदान आहे एक समाज व्यवस्थेमध्ये, तर त्याबद्दल आपण काही सांगाल का? प्रश्न तसा खूप मोठा आहे. हो. पूर्ण एक एपिसोड होऊ शकतो ह्याच्यावरती. हां. पण त्या प्रश्नाला सगळंच उत्तर माझ्याकडे एवढ्या कमी वेळेत आहे हो, असं नक्कीच. मला वाटत नाही. नक्कीच. पण एक काही साध्या साध्या गोष्टीतून जेवढं शक्य आहे या प्रश्नाची उकल होईल हो, तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. पण ते केल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं असं होणार नाही. अगदी. पण तो प्रयत्न असेल. नक्की नक्की. कारण त्या प्रश्नाची व्याप्तीच खूप मोठी व्याप्ती आहे. खूप आहे. हो. चला तर आपण पहिल्यांदा वारी हं. हा काय प्रकार आहे पाहूया. वारी म्हटलं की पंढरपूर, येस. पिठोरा. आणि पंढरपूर म्हणजे श्री विठ्ठल, येस. आणि श्री विठ्ठलाची वारी जो करतो तो वारकरी. अगदी. अशी ही साधी जनमानसामध्ये रूढ झालेली व्याख्या आहेत, बरोबर. समज आहेत, कॉमन सेन्स म्हणूया आपण अगदी, त्याला. अगदी, सगळ्यांच्यामध्ये अगदी. हा एक भाग आहे. हं. पण ही वारी नेमकी काय आहे, कशाला वारी म्हणतात, ती एक व्याख्या सांगतो. आणि त्या व्याख्येच्या अवतीभोवती सगळ्या व्याख्या त्याला जोडलेल्या आहेत, निगडीतच आहे. निगडीत आहेत त्या. आणि ती जी वारीची व्याख्या, वारकरी म्हणजे वैष्णव मंचामध्ये मोठे संत म्हणून ज्यांचा उल्लेख आहे असे ज्ञानेश्वर महाराज, जी. त्यांनीच या वारीची व्याख्या सांगितली आहे. जी. ते असं म्हणतात, जो शरीराने, मनाने, वाणीने पूर्णपणे श्री विठ्ठलाला समर्पित असतो तो वारकरी. खूप छान. तो वारकरी आहे. बाप रखुमा देवरू विठ्ठलाचा वारी कर असं म्हणून त्यांनी म्हटलं आहे. खाली नाममुद्रा दिली आहेत. नाममुद्रा म्हणजे हे कोणाचं अभंग आहे हे सांगण्यासाठी, जी. की जो आपलं शरीर, मन आणि वाणी परमात्म्याला समर्पित करतो तोच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विठ्ठलाचा वारीकर आहेत. हं. आणि अशी वारी जो करतो तो वारकरी. खूप छान. मग त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आहे, नामदेव महाराज आहे, एकनाथ महाराज आहेत, निळोबाराय आहेत, बहिणाबाई महाराज आहे, मुक्ताई आहेत, सखुबाई आहेत, स्वैराबाई आहेत. वा. या सगळे मंडळी वारकरी म्हणून ओळखले जातात. आणि ह्या जे वारकरी आहेत त्यांच्या जीवनशैलीमधला एक उपासना पद्धती म्हणजे एक वारी आहे. आणि ही वारी सगळे वारकरी करत असतात. आणि हे वारीचे मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. महिन्याची वारी आहेत, हो. त्याला महिन्याची वारकरी हो, म्हणतात. हो. दुसरे जे आहेत, एकूण पंढरपूरच्या 4 वाऱ्या असतात. हां, हे आषाढी तुम्ही सांगा. आणि कार्तिकी ह्या 2 वाऱ्या तर प्रसिद्धच आहेत. येस. हो. दुसऱ्या 2 काय? पण एक चैत्र महिन्यामध्ये भरणारी वारी आहे, हां. आणि एक माघ महिन्यामध्ये घेतलं, माघी वारी म्हणतात. बरं. हं. आणि ही चैत्र महिन्यातली वारी. आषाढी आणि कार्तिकी अशा पंढरपूरच्या एकूण 4 वाऱ्या आहेत. 4 वाऱ्या.
पण सगळ्यांना 4 वाऱ्या शक्य नाहीत, म्हणून 2 वाऱ्या तरी माहिती आहेत, जी. आषाढी आणि कार्तिक. पण कार्तिकीला जाणं काही शक्य नाहीत, पण मग आषाढी वारी आहेत. स्वतः पांडुरंगाने सांगितलं आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. वा. सगळ्या वारकऱ्यांना पांडुरंग परमात्मा स्वतः सांगतात, जी. तुम्ही तुमच्या कामात राहा, तुमच्या व्यवसायात राहा, परंतु आषाढी आणि कार्तिकीला विसरू तुम्ही मला विसरू नका, मला भेटण्याकरता येत चला. म्हणून ही वारीची परंपरा वारकऱ्यांच्यामध्ये आहे. तुम्ही प्रश्न विचारला, ही परंपरा आहे, मग ही सुरू कधी झाली, हो. हा प्रश्न आहे. जी. आपण ज्यांची वारी करतो तो देव कधीपासून आहे, ह्या प्रश्नात तुमची वारी कधीपासून आहे हे उत्तर येते. त्या पांडुरंगाची जेव्हा आपण वारी करतो किंवा त्या पांडुरंगाची आरती करतो, तर युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिव्य दिशे शोभा. ह्या आरतीमध्ये 28 युगांपासून हा परमात्मा विटेवरती उभा आहे, किंवा 28व्या युगामध्ये हा परमात्मा विटेवरती उभा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाची इष्टदेवता श्री पांडुरंग परमात्मा, जी. त्याला काया वाचा मनाने समर्पित झालेली ही सगळी मंडळी. जी. आणि मग जी इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतेकडे हे सगळे समर्पित असणारे संत जेव्हा जात असतात, तेव्हा ही वारी सुरू झाली. म्हणजेच त्या परमात्म्याच्या पासूनचा इतिहास हा वारीचा आहे. पण त्याला नेमकी तारीख सांगता येणार नाही, वर्ष सांगता येणार नाही. पण एवढं सांगता येईल की ज्ञानेश्वर महाराजांचे आईवडिलांचंच नाव श्री विठ्ठल आणि रुक्मिणी आहे. हो. रुक्मिणी मातेचा विवाह जेव्हा विठ्ठल पंतांशी झाला आळंदीमध्ये, तेव्हा सिद्धोपंतांनी म्हणजे रुक्मिणी मातेच्या वडिलांनी लग्न झालं म्हणून आपलं कुळाचं कुळदैवत पांडुरंग परमात्मा आहे त्यांच्या दर्शनासाठी पाठवलं होतं. म्हणजे इकडंही पंढरपूरची वारी होतीच, सिद्धोपंतांची वारी होती, आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांचंच नाव विठ्ठल आणि रुक्मिणी असल्यामुळे त्यांच्या घराण्यातही वारी होती. नाथ परंपरा त्यांच्या घरामध्ये आलेली आहे. तर गोरक्षनाथांचा संबंध त्या वारीशी असल्यामुळे, त्यांचे माऊलींचे आजोबा त्या नाथ परंपरेशी संबंधित असल्यामुळे तिथूनही त्या वारीचा संबंध आहे. अच्छा, म्हणजे नाथांचाही संबंध त्या वारीशी संबंधित आहे. म्हणून ही वारी ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून आणि त्याच्या अगोदरपासून आहे. परंतु ह्या वारीचा इतिहास तुम्ही विचारला म्हणून सांगतो. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांचे कनिष्ठ चिरंजीव आदरणीय श्री नारायण महाराज हे आध्यात्मिकही होते, परंतु त्यांचा संबंध तत्कालीन सगळ्या राजकीय मंडळींशी पण होता. त्यांना असं वाटलं, वारीची परंपरा आपल्याकडे आहे, जसं ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे ही वारीची परंपरा आहे, तशी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे त्यांचे 8वे पहिले पुरुष विश्वंभर बाबा, तीही पंढरपूरचे वारकरी होते. आणि वारी करता करता त्यांना थकवा आला, शरीर स्वास्थ्य आता ठीक नाही, म्हणून पांडुरंग परमात्म्याने स्वतः त्यांच्या आंब्याच्या बनामध्ये येऊन ते प्रगट झाले. आणि स्वयंभू मूर्ती जी देहूमध्ये आहेत, तो पांडुरंग परमात्मा तिथून देहूला आले. म्हणजे ज्या विश्वंभर बाबांनी पांडुरंगाची वारी केली, विश्वंभर बाबांना वारी होईना म्हणून पांडुरंगाने त्यांची वारी केली आणि कायम ते देहूमध्ये विसावले. त्यांची ती वारी आहे. इकडे ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेची वारी आहे. मग मधल्या काळामध्ये हे मुस्लिम आक्रमण व्हायला लागले. मग तेव्हा पुन्हा या संत विचारांचा प्रभाव परंपरा अव्याहतपणे चालावी ह्याकरता नारायण महाराजांनी तुकाराम महाराजांच्या पादुका आपल्या गळ्यामध्ये घेतल्या आणि तिथून ते आळंदीला आले. आणि त्याचबरोबर त्यांनी माऊलींच्याही पादुका त्या गळ्यामध्ये घेतल्या आणि ह्या दोघांच्याही पादुकांची यात्रा एकत्रित पंढरपूरला सुरू केली. आणि जाता जाता त्यांनी महाराष्ट्राला एक नवीन मंत्र दिला. तो मंत्र होता ज्ञानोबा तुकाराम.
ज्ञानोबा तुकाराम का म्हणायचं? कारण वारकरी परंपरेचा पाया हा ज्ञानेश्वर महाराजांनी घातला, ज्ञानदेवी रचिला पाया, आणि तुकाराम महाराज त्या परंपरेचे कळस आहेत. तुका झालासे कळस, अशी वारकरी संप्रदायाची जी काही इमारत आहे जी. त्याचं वर्णन संतश्रेष्ठ बहिणाबाईंनी आपल्या अभंगात केलं आहे. मग लोकांना पायाचे संत कळावेत आणि कळसाचे संत कळसाचे संत कळावेत. मग इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ना A to Z, येस. त्याप्रमाणे सगळी संत परंपरा एकत्रित यावी ह्याकरता नारायण महाराजांनी महाराष्ट्राला मंत्र दिला, ज्ञानोबा तुकाराम. वा. मग तेव्हापासून त्या वारीमध्ये पंढरपूरची वारी श्री विठ्ठलाची आहे, पण भजन करतात मात्र ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. मग तेव्हापासून ही वारीची परंपरा सुरू झाली एकत्रित. जी. पण मधल्या काळामध्ये काय झालं, तुकाराम महाराजांच्या वंशज तिकडनं चालायचे, काही इकडनं चालायचे, थोडे विचारामध्ये मतभेद झाले. मतभेद. आणि म्हणून देहूची वारी तिकडनं स्वतंत्र चालायला लागली. आणि हैबत बाबा म्हणून होते बरं. मोठे सरदार, हां. त्यांनी आळंदीहून स्वतंत्र वारी काढली. आणि मग 2 पालखी सोहळे, देहूवरून तुकाराम महाराजांचा आणि आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराजांचे, असे 2 स्वतंत्र पालखी सोहळे तयार झाले. आणि वारी वारी म्हणताना आता इतकं व्यापक स्वरूप झालं की आता पालखी सोहळे म्हणायला लागले. बरोबर. असा हा अगदी. वारीचा थोडक्यामध्ये इतिहास आहे. खूप छान. खूपच सुंदर. आता हे जे वारीचे, हे तर एक आपल्यासाठी एक सोहळाच आहे. हो हो. वारी म्हणजे हे एक आता धार्मिक उत्सव म्हणूनच आपण सेलिब्रेट करतोय आता. पण ही ह्याची इतकी व्याप्ती वाढलेली आहे की काल एक मी न्यूज बघत होते की लंडनवरनं एक वारी निघालेली आहे. म्हणजे आपले जे पुढच्या जनरेशन्स आहेत, म्हणजे जे यंग जनरेशन आहे, तर लंडनवरनं रॉयल विंडसर रेसकोर्सवरनं एक वारी निघाली आणि ती 6 जूनला वारी निघाली तिथून. आता ती 25 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी आपली पंढरपूरला येणार ती. आणि ती 50 दिवसाची एकंदरीत वारी राहणार आहे आणि जवळपास 10 देश फिरत ती वारी येणार आहे. म्हणजे लंडनमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जे समिती आहे त्या लोकांनी पुढाकार घेऊन हे केलेलं आहे. तर त्यात पूर्ण सोहळा बघताना मला एकंदरीत लक्षात आलं की जे परदेशामध्ये आपले भारतीय राहतात त्यांनासुद्धा ती किती म्हणजे क्लोज टू हार्ट, म्हणजे किती जवळची वाटती की त्यांनी छोट्या छोट्या मुलांपासनं ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळेजण अगदी नाचत गाजत वाजत वारी चे मी व्हिडिओज बघितले. ते इतकं छान वाटलं. ही म्हणजे काळाची गरज म्हणण्यापेक्षा आज हे एक कंपल्शन आहे. जर आपल्याला सुख समाधान आणि एक जर आपल्याला आयुष्यामध्ये जर एक कुठंतरी स्थिरता पाहिजे असेल तर ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं. तर ह्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात आज तिथं तुमच्या संस्थेच्या रूपातनं बरेचसे असे नवयुवक तुम्ही घडवतायत, जे की हबप होतात, जे काही वेगवेगळ्या जागी जाऊन म्हणजे हे देतात, प्रवचन देतात. तर हे सगळं करत असताना तुम्ही प्राध्यापक पण होतात. तर हे सगळ्या गोष्टी बघत असताना तुम्हाला जो एक ट्रान्सफॉर्मेशन दिसतोय मागच्या एक 15-20 वर्षात आणि आताचा, ह्याच्यात काय फरक वाटतोय? म्हणजे अगदी परदेशापासून हे आपल्या युवकांपर्यंत. आता मी फिलॉसॉफीचा विद्यार्थी असल्यामुळे हो. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे मी फिलॉसॉफी काय आहे हे पाहत असतो. जी. आता तुम्ही जे प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या पाठीमागची मी फिलॉसॉफी सांगतो. जी. लोक जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कृती करतात, जी. त्या कृतीच्या पाठीमागे कोणाचा तरी एक संकल्प असतो आणि तो संकल्प इतका दृढ असतो की तो कळत नकळत इतरांच्यामध्ये तो व्यापून ते तशी कृती करायला लागतात. जी. तसा हा ज्या तुम्ही जो प्रश्न विचारला आहे, या प्रश्नाच्या पाठीमागचा संकल्प तो नामदेव महाराजांचा आहे. तसे नामदेव महाराज वारकरी संप्रदायातले क्रांतिकारक संत. हो. त्यांनी महाराष्ट्रामध्ये राहून वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी
महाराष्ट्रातल्या सीमा ओलांडून ते पंजाबपर्यंत गेले आणि सगळा तो प्रचार प्रसार केला आणि सगळ्यात प्रदीर्घ काल जीवन जगले, 80 वर्षाचे ते. हो. पण तरी देखील त्यांना असं वाटू लागलं की आणखी व्हायला पाहिजे, हा विचारांचा प्रसार सगळीकडे व्हायला पाहिजे. सगळीकडे. तेव्हा त्यांनी एक अभंग रचना केली. ते असं म्हणाले, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. वा. कीर्तनाच्या रंगामध्ये नाचत नाचत ज्ञानाचा दीप मला सगळ्या जगात लावायचा आहे. आणि एक संप्रदाय म्हटला की आपल्या विचाराने प्रभावित झालेले माणसं पुढे तयार होतातच. अगदी. संकल्प करून ठेवला की ज्ञानाचा दीप सगळ्या जगात लावायचा आहे. जी. हा जो संकल्प आहे त्या सत्य संकल्पाचा दाता नारायण. तो संकल्प परिपूर्ण करण्याचं काम त्या श्री विठ्ठलाचंच असतं. हो. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. संतांनी संकल्प करावा आणि देवाने तो पूर्ण करावा. वा. हा देवाच्या मध्ये आणि संतांच्या मध्ये असला हा प्रेमाचा पारस्परिक संबंध आहे. खूप सुंदर. आणि म्हणून त्यांनी संकल्प केला, त्यामुळे हजारो लाखो वारकरी तयार झाले. अगदी. त्यामुळे खेड्यापासून तर कॉस्मोपॉलिटन सिटीपर्यंत, अगदी. देशापासून तर विदेशापर्यंत आणि महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांचे विचार इतके रुजले आहेत. माती आणि मन संतांच्या विचाराशिवाय वेगळी नाहीच. नाहीच आहे. अगदी. इथल्या कणाकणामध्ये आणि इथल्या मनामनामध्ये हो. संत विचार इतके रुजून भरले आहेत. इथली मातीही संत विचाराने प्रभावित आहे आणि इथले मनही संत विचाराने प्रभावित आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये राहणारे सुशिक्षित लोक देशाच्या प्रत्येक भागामध्ये महाराष्ट्र मंडळ आहे. हो. महाराष्ट्र अगदी, मंडळ अगदी. आहे सगळ्या देशांमध्ये. आणि महाराष्ट्रातून तिकडे देशात गेल्यानंतर जेवढी आपली मातृभूमीच्या विषयी ओढ असते परदेशामध्ये गेल्यानंतर जास्त असते. हा तुम्हाला जास्त अनुभव आहे. अगदी अगदी. खूप आपल्याला म्हणजे अगदी एखादं आपल्या देशाचा माणूस जरी दिसला तर तो आपलासा वाटतो. हा, म्हणजे तो माझ्या घरातला वाटतो, माझ्या घरातला कुटुंबातला वाटतो. वाटतो. अगदी अगदी अगदी. आणि मला ह्या निमित्ताने रामायणातली प्रभू रामचंद्राची मुखातली एक ओळ अरे वा. जी वाल्मिकींनी घातलेली आहे, ओके. ते लक्ष्मणाला उद्देशून लंकेमध्ये असताना प्रभू रामचंद्र म्हणतात, ही सोन्याची लंका आहे, मला इथे आग्रह करतील राहण्याचा, सिंहासनही देतील मला, पण सांगू का, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. 100%. आणि ही मानसधारणा आजही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या मध्ये, ही सगळ्या देशामध्ये आहेत. आणि तिथे गेल्यानंतर संतांच्या विचाराने प्रेरित झालेलं मन इकडे वारी सुरू झाली की त्यांचे मन उद्दीपित तिकडे होतात. अगदी. हो. चिंच तिकडे पाहिली की जिभेला पाणी इकडे जिभेला येतं. पाणी इकडे येतं. तसं संत विचारांची वारीचे कालावधी सुरू झाला. हो. आणि नामदेव महाराजांचा संकल्प तो ह्या निमित्ताने पांडुरंग परमात्म्याची प्रेरणा, ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला आहे की महाराष्ट्रातल्या जगामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना असं वाटतं आपण वारीला जायला पाहिजे. नक्कीच. हो. आणि म्हणून सगळ्या देशांच्या मध्ये राहणारे जे महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांच्या मनामध्ये वारी करावी हा संकल्प अगदी. नैसर्गिकरित्या निर्माण झाला आहे. पण जेव्हा एखाद्या घरातला मनुष्य काहीतरी कृती करायला लागतो तेव्हा त्याच्याकडे इतरांचं लक्ष असतं. मग एवढ्या देशामध्ये राहणारे महाराष्ट्रातील लोक जेव्हा अशी कृती करायला लागतात तेव्हा सगळ्या जगातल्या नागरिकांचा प्रभाव ह्या मंडळींच्याकडे झाला आणि त्यांना असं वाटतं हे नवीन अलौकिक आश्चर्य काय आहे. म्हणून त्यांनाही असं वाटतं आपण ह्यामध्ये सहभागी होऊया. या निमित्तानं विश्व या ज्ञानेश्वर महाराजांच्या, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याकडे कुतूहलानं, जिज्ञासेने आणि आपल्यालाही त्याचा एक भाग कसा होता येईल या भूमिकेने वाट पाहत आहे आणि त्यामध्ये समाविष्ट झाला आहे. अगदी. आणि हे सगळं होत असताना आता तुम्ही प्रश्न विचारला आहे की सुशिक्षित वर्ग ह्यामध्ये कसा आकर्षित होतोय, हो. त्याने व्हावं का? हो, नक्कीच व्हावं. खरं असं आहे, शिक्षणाने बुद्धी प्रगल्भ झाली आहे पण हृदय विशाल नाही झालं. अगदी 100%. हृदय संकुचित आहेत. एकाच घरामध्ये
जेवणाच्या वेळेस सगळे एकत्रित बसलेले असतात, पण कोणाचंच लक्ष कोणाकडे नसतं. अगदी घरात बसून बाहेर काय चाललं हे पाहण्याकडे लक्ष आहे. बरोबर आहे. म्हणून मन विशाल होण्याची गरज आहे. तेव्हा हे मन विशाल करण्याची पाठशाळा म्हणजे वारी आहे. किती सुंदर. आणि खरंच मन खूप बारके झालेले आहेत. हां, म्हणजे स्वयंपाक झाला हे सांगायचं ठरलं तरी आईने मेसेज करावा जी बरोबर. आणि मुलाने सुद्धा उत्तर देताना सांगावं की हा येतो. हम्म. आणि आईने वेगळं जेवावं आणि मुलांनी वेगळं जेवावं. हा, त्यांची जेवणाची वेळ वेगळी, यांच्या जेवणाची वेळ वेगळी, त्यांना लागणारे पदार्थ वेगळे, यांचे पदार्थ वेगळे. कम्युनिकेशन नाही. अगदी. लाखो लोक वारीमध्ये चालतात, पण ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या जागी, ठरलेल्या पद्धतीने सगळ्या कृती बरोबर सायमल्टेनियसली होत असतात. हे कम्युनिकेशन कसं आहे, अगदी हे कम्युनिकेशन स्किल चालतं शाळेमध्ये, विद्यापीठामध्ये, विश्वविद्यालयामध्ये शिकवलं जातं. हे थेरॉटिकल, Yes. पण प्रॅक्टिकल पाहिजे असेल त्यांनी वारीत यावं. म्हणून म्हणतात वारी एकदा तरी केलीच पाहिजे. हा, आयुष्यात अनुभव. म्हणून एक नामदेव महाराजांचं एक प्रमाण आहे हां. आणि ते ज्ञानेश्वरीच्या संबंधाने आहे. अरे पण ते प्रमाण मला आता वारीच्या संबंधाने लावावं असं वाटतं. अच्छा. ते असं म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला, सच्चिदानंद बाबांनी लिहिलेला, नेवाशाच्या भूमीमध्ये प्रगट झालेला असा हा 16 वर्षाच्या आयुष्यामध्ये नाथ परंपरेने प्राप्त झालेले विचारधन, समाधीधन ज्या ग्रंथातून प्रगट झालं, असा जो ग्रंथ आहे ना, तो ग्रंथ प्रगट करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी अनंत कल्पाचं तप एकत्रित केलं होतं आणि त्याचा परिपाक तो ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रगट झाला. म्हणजे जगातल्या सगळ्या विचारांना बीज रूपाने विचार देण्याचं सामर्थ्य ज्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, अगदी. असा ज्ञानेश्वरीतला ग्रंथ एकदा तरी प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाने वाचावा. पण वाचता वाचता सगळंच समजेल असं नाही. जी. पण ते म्हणतात त्यातली एखादी तरी ओवी अनुभवात यावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. हा विचार ग्रंथाच्या बद्दल आहे. थोडा त्या ओवीला डायव्हर्ट करून मला असं म्हणावं लागतं की एक तरी वारी अनुभवावी. हो, खूप सुंदर. म्हणजे वारीच्या बद्दल बोलणं होईल, वारीच्या बद्दल लिहिणं होईल, वारीच्या बद्दल पाहणं होईल. पण लिहून, बोलून, पाहून हे सगळ्या करण्यापेक्षा अनुभव, संतांचा विचार बोलण्यावर नाही, संतांचा विचार हा आचरणावरती आहे, कृतीमध्ये आहे. आणि म्हणून एका बाजूला विचार आणि एका बाजूला आचार हे दोन्ही जेव्हा सारखे होतात ना, तेव्हा संत होता येत. सुंदर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी, बोधामदा अमृतमुनी आली शेविते. दोन कान म्हणजे एक आचार आणि विचार आहेत. हे दोन आचार आणि विचार जेव्हा एकत्रित होतील ना, तेव्हा संतत्वाचा उदय होतो. आणि म्हणून आचार आणि विचार एकत्रित चालण्याची पाठशाळा किंवा विश्वविद्यापीठ ही वारी आहेत. खूप छान. तुम्हाला संतांचे विचारही दिसतील आणि संतांचे आचारही दिसतील. म्हणून आचार विचारांचं सुसूत्रीकरण तुम्हाला ह्या वारीत पाहायला भेटतं. म्हणून प्रत्येक युवकांनी या वारीत सहभागी व्हावं आणि संकुचित आणि परिच्छिन्न झालेले हृदय कमळासारखे विकसित करण्याचं सद्भाग्य या वारीच्या निमित्ताने प्राप्त होईल. आणि सगळ्यांचं हृदय कमल प्रेमाने प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ही वारी आहे. नक्कीच, नक्कीच. खूपच छान. अतिशय सुंदर तुम्ही म्हणजे एक्सप्लेनेशन खूप छान दिलं. आणि महाराज, जे तुम्ही आत्ता बोललात की म्हणजे हे एक असं आहे, मी तर म्हणेन की हे एक विचार जे तुम्ही बोललात की इट्स लाईक अ प्लेग, म्हणजे स्प्रेड होतो. त्याच पद्धतीनं जे परदेशामध्ये जे लोक आहेत, आता आपण मागच्या काही वाऱ्यांमध्ये बघतोय, मागच्या एक 10-15 वर्षाच्या तर वाऱ्या मी बघते, इथं भरपूर फॉरेनर्स आपल्याला दिसतात जे की भारतीय नागरिक नाही आहेत, जे परदेशी नागरिक आहेत, म्हणजे NRI सुद्धा नाही आहेत. तर ह्या लोकांनासुद्धा आपलं ही वारी त्यांना तिथून ओढून इथं आणते. असे कित्येक मला माहिती आहेत इथं, कारण
कोरेगाव पार्कमध्ये राहत असल्यामुळं माझे बरेचसे परदेशी नागरिक जे आहेत ते माझे कित्येक वर्षापासून पेशंट्स आहेत. तर ते लोक दरवर्षी खास वारीसाठी येतात आणि त्यांना म्हणजे आता तर इंटरनेट असल्यामुळं तारका वारका सगळ्या ऑनलाईन असतात. पण पूर्वी मला आठवतं, आता मलाच इथं 20 वर्ष झाली प्रॅक्टिस करते, 19वं वर्ष आहे. बरोबर. तर पूर्वी ते विचारायचे फोन करून की ते ग्रुपमध्ये जाणारे फार्मर्स कधी जाणार आहेत. म्हणजे त्यांना वारीसुद्धा माहिती नव्हतं. त्यांचं म्हणजे विचारण्याचं हे असं राहायचं की वेन विल दोज फार्मर्स स्टार्ट वॉकिंग. म्हणजे आपली वारीबद्दल जरी त्यांना हे कशासाठी चालते माहिती नाही, पण त्याच्यामध्ये चालून जो आनंद मिळतो आणि जसं तुम्ही म्हणलात की बाबा एक प्रफुल्लित होतं मन, ते ते दरवर्षी अनुभवतात ते लोक आणि येतात. असे काही रेग्युलर लोक आहेत जे वारीमध्ये इथं नक्कीच येतात. आणि आता ह्याच्याच अनुषंगानं मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. परवा मी जेव्हा आळंदीमध्ये आपल्याला भेटायला आले, तिथं भेटायला आल्यानंतर जे माझ्या मनामध्ये एक चालू होतं की बाबा कोणत्या कोणत्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी असेल, कोणत्या कोणत्या भाषेत शिकवतात ज्ञानेश्वरी, कुठं कुठं कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये वेगळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरीचं काही एज्युकेशन असेल का. आणि मॅनिफेस्टेशन ज्याला म्हणतो आपण, जे मी एक 10-12 पायऱ्या चढल्यानंतर मी वर आल्यानंतर पाहिलं की आपल्या तिथे खूप मोठा फ्लेक्स लागला होता आणि त्या फ्लेक्सवरती लिहिलेलं होतं मल्टीलिंग्वल कीर्तन फेस्टिवल. तर ते बघूनच मला म्हणजे असं कुठंतरी आनंद पण झाला आणि वाटलं की अरे आपण जे विचारात इथंपर्यंत आळंदीपर्यंत विचार करत जे आपण इथंपर्यंत पोहोचलो, तीच गोष्ट आपल्याला ॲक्च्युली साक्षात लगेच मॅनिफेस्ट झाली. मी हे विचारण्याचं कारण हे महाराज आपल्याला की हे जो प्रोग्राम आहे आपला जरी मराठीत असला तरी बाहेरच्या राज्यामध्ये जे लोक बघत आहेत, तर आपण ह्याच्यावरती हिंदीमध्ये सबटायटल्स देणार आहेत, ज्याच्यामुळं त्या लोकांना आपला मराठीत असला जरी प्रोग्राम तरीही जे बघत आहेत आपला प्रोग्राम त्यांना कळेल. तर हे मल्टीलिंग्वल कीर्तन फेस्टिवल काय आहे आणि कुणाला जर वेगळ्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी शिकायची असेल तर ते कुठं यायचं आणि कुठं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं, ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला सांगाल का? ह्याही प्रश्नाची फिलॉसॉफी सांगतो आणि मग उत्तर सांगतो. चालेल. फिलॉसॉफीचा विद्यार्थी असल्यामुळे मला तो येणारच आहे. अगदी. पण ते उत्तर मी ज्ञानेश्वरांच्या ओवीतनं सांगतो. खूप छान. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेव्हा तुमच्या वाणीतनं एखादा शब्द येत असेल, जेव्हा तुमच्या कृतीतनं एखादी कृती अभिव्यक्त होत असेल, घटना अभिव्यक्त होत असेल, तर त्या कृतीचा आणि त्या शब्दांचा परिणाम कुठेतरी तुमच्या मनात अगोदर तो घोंगावत असतो. नक्कीच. हो, हे मानसशास्त्र आहे. अगदी अगदी. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाचा दिठी करासी. वा. पहिल्यांदा तो विचार तुमच्या मनात येतो, मग वाणीत, मग वाचेत आणि मग करामध्ये हातामध्ये येतो आणि मग पुढे प्रगट होतो. मग तुम्ही जे फ्लेक्स पाहिला तो तिथे पाहिला, पण मनातला फ्लेक्स पाहिला नव्हता. अगदी अगदी. पण ह्या निमित्ताने तुम्ही माझ्या मनापर्यंत आला. नक्कीच. मी वारकरी परंपरेत वाढलो, वारकरी परंपरेत जन्माला आलो. त्यामुळे वारकरी परंपरा माझ्या रक्तामध्ये आहेत, माझ्या प्रत्येक सेलमध्ये आहेत. त्यामुळे संत विचारांचा आनंद किती असतो, संत विचारांचा विचाराने माणूस जीवन परिवर्तन कसं होतं हे मी अनुभवलं असल्यामुळे, अनुभवत असल्यामुळे अगदी मला असं वाटलं की हा विचार सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावा. कारण मी MA पर्यंतचं शिक्षण मधुकरी मागून केलेलं आहे. काय बोलता? बरं. त्यामुळे ते सामान्य माणसांच्या मध्ये या संत विचारांचा किती प्रभाव आहे हे तुम्ही बघितले, हे मी पाहिलंय, अनुभवलंय. त्या कॉलेजच्या आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये हातामध्ये मधुकरीचं ते झोळी घेऊन मधुकरी असं म्हणून काही किलोमीटर अंतरावर जाऊन मग ती मागितलेली आहेत मधुकरी. त्यामुळे तो संत विचारांचा प्रभाव जो आहे ना तो माझ्या मनावरती अधिक झाला. जन्मही त्यामध्ये आला आणि वडिलांनी 45 वर्षे पंढरपूरची वारी केली आणि तीही मौन अवस्थेमध्ये केली. त्यामुळे तो सगळा प्रभाव माझ्यावरती तो आहेच. आजही काही लोक करतात का मौन अवस्थेमध्ये? हा, पण वडील ते करायचे नाही. आता जे माहिती नसतात हे आता हे घरातले असल्यामुळे मला माहिती आहे. पण ते जेव्हा वारीला यायचे
तेव्हा इथे आले की पंढरपूरवर जाईपर्यंत बोलायचे नाही. बोलायचं असेल वा. तर ज्ञानोबा तुकाराम, काकडा, भजन हेच बोलायचं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच बोलण्याची नाही. आता देवाविन काही, वा. देवाशिवाय काही बोलायचंच नाही. अशी 45 वर्ष त्यांनी वारी केली. वा. त्यामुळे हा सगळ्या संत विचारांचा प्रभाव माझ्या मनावरती झाल्यामुळे असं वाटायला लागलं, हा मराठी माणसांपर्यंत हा विचार आला आहे, पण हा हिंदी भाषिकांच्यापर्यंत गेला पाहिजे, नक्कीच. हा इंग्रजी भाषिकांपर्यंत गेला पाहिजे, हा जागतिक लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे, हा विद्वानांच्या पर्यंत गेला पाहिजे, हा कॉलेजपर्यंत गेला पाहिजे, हा शाळेपर्यंत गेला पाहिजे, नक्कीच. हा कम्प्युटरपर्यंत गेला पाहिजे, हा पामटॅपपर्यंत गेला पाहिजे, आणि हा शेताच्या बांधावरती गेला पाहिजे, आणि हा चुलीच्या तव्यापर्यंत गेला पाहिजे. खूप सुंदर. हा विचार एका ठिकाणी राहता कामा नाही, सगळीकडे जाता यावं. म्हणून जसं शक्य होईल तसं सगळीकडे नेण्याचे प्रकार मी करतो. त्यापैकी एक प्रयोग म्हणजे मल्टीलिंग्वल कीर्तन फेस्टिवल. बरं. त्यातला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत जी. अशा 4 भाषेमध्ये घेतो. इतर भाषेमध्ये घेणं शक्य आहे, परंतु इतर भाषेतले वक्ते आणि श्रोते आम्हाला उपलब्ध अजून तरी झालेले नाही. हां, ते पण महत्त्वाचं आहे. जेव्हा होतील तेव्हा आम्ही नक्कीच करू. मराठीमध्ये पण कीर्तन ठेवतो. जी आपली मूळ संस्कृती आहे जी. ती कायम ठेवून, ते तर त्यात बदल न करता. हिंदीमध्ये का ठेवतो? भारतातल्या सगळ्या राज्यांच्यामध्ये हो. हिंदी भाषा ही बोलली जाते, आणि वारकरी संतांचे ही विचार कीर्तनाच्या माध्यमातून जावेत, येस. म्हणून कीर्तनाचा प्रयोगच हो. हिंदी भाषेमध्ये तिथे 4-5 वर्षापासून सुरुवात आहे. हो, आपण करत हा, आहे. तिथे करतो. त्यानिमित्ताने हिंदीचे 3-4 कीर्तन असतात. त्यानिमित्ताने ते आमचं स्वतःचंच चॅनल असल्यामुळे हो, ते सगळीकडे जातात आणि वर्षभर उपलब्ध होतात. नक्कीच. त्याचप्रमाणे काशी असेल, हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, इतर ठिकाणी संस्कृतमध्ये अभ्यास करणारे पंडित मंडळी आहेत. अगदी. त्यांना मराठी पण नको आहे, त्यांना हिंदी पण नको आहे, त्यांना त्यांची जी मूळ भाषा आहे संस्कृत त्याच्यावरतीच प्रेम आहे. हो. मग अशा विद्वान पंडितांनाही या संत विचाराकडे आकृष्ट करण्यासाठी आम्ही कीर्तनच संस्कृतमध्ये सुरू केले. वा. आणि ह्या निमित्तानं ही संस्कृतमध्ये मराठी कीर्तनं जेव्हा ऐकतील तेव्हा संस्कृत शिकणारे मंडळी मराठी शिकतील. हिंदी कीर्तन ऐकल्यानंतर मराठी. हिंदी प्रदेशातील लोक मराठीमध्ये कीर्तन ऐकतील आणि बोलतील. हा प्रयोग माझा नाही, हा प्रयोग नामदेव महाराजांचा आहे. हो. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये, आणि ते पाहण्याकरता कबीर महाराजांनी तिथे यावं. हां. म्हणजे कीर्तन मराठीत असेल ना, आणि कबीर महाराज ऐकायला आले म्हणजे कबीर महाराजांनी मराठी शिकली असली पाहिजे. शिकली. म्हणजे संत विचारांचा प्रभाव इतर भाषामध्ये कसा असतो हे तो त्या प्रयोगातून मी शिकलो. खूप आणि म्हणून हिंदी भाषिकांनाही, संस्कृत भाषिकांनाही, आणि जगाची भाषा इंग्रजी आहे, इंडो लँग्वेज म्हणून म्हटलं जातं, हो. म्हणून त्यांच्यापर्यंत सुद्धा ही कीर्तन परंपरा जावी ह्याकरता कीर्तन परंपरा ही संस्कृतमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा आम्ही कीर्तनं ठेवतो. आणि त्यासाठी आमंत्रित करतो कॉलेजांना, अच्छा. प्राध्यापकांना, शाळेला, शाळेच्या विद्यार्थ्यांना, कारण त्यांच्यापर्यंत जाणे गरजेचं आहे ना, युवकांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. म्हणून ह्या निमित्ताने हिंदी डिपार्टमेंट असेल त्यांना बोलवायचं, संस्कृत डिपार्टमेंट असेल त्यांना बोलायचं, इंग्रजी डिपार्टमेंट असेल त्यांना बोलवायचं. आता ह्या वर्षी आम्ही विद्यापीठातल्या फिलॉसॉफी डिपार्टमेंटला बोलवलं होतं. अरे वा. इथे डेक्कन कॉलेजच्या सगळ्या प्राध्यापकांना बोलवलं होतं. बरं. संस्कृतच्या काही प्राध्यापकांना बोलवलं होतं. म्हणजेच हा विचार एज्युकेशन सिस्टमपर्यंत पण गेला पाहिजे. गेला पाहिजे. म्हणजे परंपरा ही आधुनिकतेपर्यंत गेली पाहिजे, आणि आधुनिकता परंपरेमध्ये आली पाहिजे. आधुनिकता आणि परंपरा याला आम्ही अभ्यासक आणि उपासक असे 2 नावं दिले होते. परंपरेतले मंडळी उपासक आहेत आणि तिकडची मंडळी अभ्यासक आहे असं ते म्हणतात. म्हणून अभ्यासक आणि उपासक यांचा सुंदर मेळ ह्या बहुभाषिक कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही तो ठेवला आहे. आणि दरवर्षी अक्षय तृतीयेच्या संध्येला पुढे धरून हा कार्यक्रम असतो. अरे वा. म्हणजे अक्षय तृतीयेला समारोप असतो, त्याच्या अगोदर 7 दिवस. बरं. आणि तो आळंदीतच असतो. हो. जिथे आपण मल्टीलिंग्वल कीर्तन फेस्टिवल हे घेतो आहे, तिथं मल्टीलिंग्वल स्पिरिच्युअल ट्रेनिंग सेंटर आम्ही उभं केलं आहे.
म्हणजेच ज्यांना युवकांना मराठीत ज्ञानेश्वरी शिकायची असेल, हिंदीत ज्ञानेश्वरी शिकायची असेल, संस्कृत शिकायची असेल, तर ते त्यांच्या सोयीनुसार रविवारी येऊ शकतात, 15 दिवसाला येऊ शकतात, महिन्याला येऊ शकतात. आणि पुढे तर आम्ही एक 6-6 महिन्याचं आणि वर्षभराचं एक आम्ही वर्ग सुरू करणार आहोत. 6 महिन्याचा एक वर्ग महिन्यापासून सुरुवात करणार आहोत. महिन्याचा वर्ग, 6 महिन्याचा आणि वर्षाचं. या कालावधीमध्ये संत वाङ्मय युवकांना आणि युवतींना त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये कसं त्यांना शिकवलं जाईल याकरता आम्ही प्रयत्न करतो आहोत. याकरता आम्ही ग्रंथांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. हो, त्या दिवशी तुम्ही बोलला. हां, म्हणजे पसायदान मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये झालं आहे. चांगदेव 65 जवळजवळ 400 पानांचा ग्रंथ हा इंग्रजीमध्ये केला आहे. खूप सुंदर. हरिपाठ इंग्रजीमध्ये आहेत. ताटीचे अभंग हा मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये झालेला आहेत. फक्त इंग्रजीमध्ये ते प्रकाशन व्हायचं आहे. म्हणजे एका बाजूला ग्रंथाची निर्मिती, एका बाजूला माणसांची निर्मिती आणि दुसऱ्या बाजूला प्रचार प्रसार ह्या यंत्रणेच्या माध्यमातून जेव्हा होतो तेव्हा मला असं वाटतं की हा संत विचार काही वारीच्या माध्यमातून असेल, काही कीर्तनाच्या माध्यमातून असेल, आणि सध्या तर एक 5-6 वर्षांपासून ओळख ज्ञानेश्वरीची आणि ओळख हरिपाठाची हा उपक्रम महाराष्ट्राच्या जवळजवळ 180 शाळेमध्ये हा उपक्रम सध्या चालू आहे. म्हणजे मुलांना शिक्षणाच्या बरोबर संस्कार हे कसे दिले जावेत आणि त्याचं अकॅडमिक करिअर होता होता महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झालेले हे संत वाङ्मय त्याच्या हृदयापर्यंत जावं, हृदयाचा विकास आणि मग बुद्धीचा विकास हे दोन्ही जर झाले ना तर तो चांगला विद्यार्थी, चांगला राजकारणी, चांगला लेखक, चांगला कवी, चांगला कलेक्टर, चांगला नागरिक तयार होईल. म्हणजे चांगला तयार करायचं, त्याला लेबल शिक्षण संस्थेने द्यायचं की मग त्याला कवी व्हायचं का सायंटिस्ट व्हायचं का डॉक्टर व्हायचं की काही व्हायचं. तुम्ही डॉक्टर आहात पण त्या संस्काराच्यामुळे तुम्हाला पुन्हा माणूस तयार करण्याची संकल्पना तयार झाली ना, हा संस्काराचाच भाग आहे. म्हणून एका बाजूला शाळेकडे, एका बाजूला विद्यापीठांच्याकडे आणि एका बाजूला खेड्यांच्या पर्यंत सुद्धा आम्ही जाऊन हा संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार करतो आहोत. ते श्री ज्ञानेश्वरीचा परिचय जे आपण शाळेमध्ये उपक्रम चालू केलं, 155 शाळा, 180 शाळांमध्ये, तो उपक्रम मला खरंच मनाला म्हणजे खूप टच झाला. कारण त्या वयामध्ये जर मुलांना जर असे विचार, असे संस्कार जर आपण त्यांच्यामध्ये रुजवू शकलो तर त्यात काही वादच नाही की ते चुकीचे नागरिक या चुकीच्या मार्गावर जातील. कारण ते एक वय असं आहे की तिथं जे आपण ते खाली भांड्यामध्ये जे टाकणार तेच पुढे उगणार. तर ते उपक्रम मला खूपच आवडलं त्या दिवशी. पण मला ते फार मनाला म्हणजे असं हे झालं की 180 शाळांमध्ये आपला हा उपक्रम चालतोय, म्हणजे ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे. तुकाराम महाराजांचं एक असं प्रमाण आहे, ते असं म्हणतात, जमिनीमध्ये तुम्ही एक दाणा जर पेरला ना तर कणसाच्या निमित्तानं हजारो दाणे तिथे तयार होतात. पण पहिल्यांदा एक दाणा पेरण्याची गरज आहे. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. तसं या शाळेमध्ये जाऊन ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हे मूल्य शिक्षण दिलं जातं, ज्याला व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन असं म्हणतात. मी काय केलं की ज्ञानेश्वरीमध्ये कोणता विषय नाही, ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान आहे, ज्ञानेश्वरीमध्ये संगीत आहे, ज्ञानेश्वरीमध्ये व्यवहार आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पर्यावरण आहे, ज्ञानेश्वरीमध्ये अर्थशास्त्र आहे, ज्ञानेश्वरीमध्ये स्त्री आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पुरुष आहे, ज्ञानेश्वरीमध्ये युवक आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पक्षी आहे, ज्ञानेश्वरीमध्ये खगोल भूगोल आहे. तर मी ज्ञानेश्वरीतील विद्यार्थी शोधून काढला. वा. ज्ञानेश्वरीतून विद्यार्थी कसा अभिव्यक्त होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिताना एक ओवी लिहिली आहे, अबाल सुबोधे ओवियेचिनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. त्यांना पहिल्यांदा आठवण झाली कारण 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या वयातल्या मुलांची आठवण झाली आणि ते म्हणतात, मी लिहितो आहे ना अबाल सुबोधे. अबाल म्हणजे बालांपासून तो सुबोधे म्हणजे अगदी जीवनमुक्त विधेयमुक्तपर्यंत असणाऱ्या सगळ्यांच्या करता मी लिहिली. आणि म्हणून जर मुलांच्या करता लिहिली असेल तर आजकाल पालक अस्वस्थ आहे. अगदी
ते समाजच मुलांना अस्वस्थ आहे. मुलांना शाळेत घालतात, अगदी पाहिजे तेवढी फी देतात, पण संस्कार द्यायला त्यांनाही वेळ नाही. बरोबर आहे. संस्था चालकांना संस्था चालवायच्या आहेत आणि त्यांना वाढवायचं आहे, त्यांनाही वेळ नाही. अगदी अगदी मग सगळी जबाबदारी येते ती शिक्षकांच्याकडे. शिक्षक म्हणतात मुलं ऐकत नाही, आम्ही तरी काय करणार. गव्हर्नमेंट म्हणतो पाहिजे तेवढा पैसा घे पण मुलांना शिकवा. मग गव्हर्नमेंट खर्च करतं, पालकांना वेळ नाही, संस्थापकांना वेळ नाही, सगळा परिणाम होतो तो शिक्षकांच्याकडे. मग मी काय केलं, मुलगा समोर ठेवला आणि मग त्याला भारतीय ग्रंथाचा परिचय, आपली जी विद्या आहे त्या विद्येच्या विषयी आदर, शिक्षकांच्या विषयी आदर, एकाग्रता कशी वाढवावी, जी. अभ्यास कसा करावा, समाजव्यवस्था कशी असते, कुटुंब व्यवस्था कशी असते, आपलं जीवन हे योद्ध्याप्रमाणे कसं असतं, आपण बोलावं कसं, आपण बोलू कसं नाही, आपला ते आहार फार विहार कसा असावा. ज्या म्हणजे पर्सनल लाईफ जगता जगता आपल्याला फॅमिली लाईफ जगता आलं पाहिजे, फॅमिली लाईफ जगता जगता सोशल लाईफ जगता आलं पाहिजे, अगदी. सोशल लाईफ जगता जगता नॅशनल लाईफ जगता आलं पाहिजे, नॅशनल लाईफ जगता जगता इंटरनॅशनल लाईफ जगता आलं पाहिजे. खूप छान. पण ह्या सगळ्यांचा पाया स्पिरिच्युअल लाईफ असेल तर ना. अगदी म्हणून कोणत्याही कृतीला अध्यात्माचं अधिष्ठान असेल तर ते अधिष्ठान, त्या अध्यात्माच्या अधिष्ठानावरती कोणतंही कार्य यशस्वी करता येतं. म्हणून वारीच्या बरोबर हा एक उपक्रम आहे. ज्या पद्धतीनं आपण एक नैतिक मूल्य आणि मूल्य आधारित शिक्षण जे देण्याची जी एक संकल्पना इथं तुम्ही मांडली, ही इतकी गरजेची आहे समाजव्यवस्थेमध्ये आज. कुठंतरी हे आपल्याला मॉडर्नायझेशनच्या नावाखाली हे लुप्त होताना दिसते. हो हो. आणि आता त्यात आम्ही थोडं, तुम्ही ते म्हटलं त्याप्रमाणे आम्ही थोडा बदल करत आहोत. जी. आतापर्यंत आम्ही मराठी शाळेपर्यंतच पोहोचलो, हो आता आम्हाला हिंदी शाळेपर्यंत पोहोचायचं आहे, आता आम्हाला कॉन्व्हेंट स्कूलपर्यंत पोहोचायचं आहे. बरं. त्याकरता तो मी ग्रंथ लिहिला आहे, त्याचं हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये भाषांतर करून आता या सगळ्या भाषिकांच्यापर्यंत पोहोचण्याचा, म्हणजे युवकांच्या बालवयापासून तर तरुण वयापर्यंत पोहोचवण्याचा काम या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण करत आहोत. हे एक माध्यमच आहे महाराज, जे आपण एक समाजापर्यंत आपले विचार, जी जी. आपली परंपरा हे आपल्याला नेण्याचं एक माध्यम आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे मी डॉक्टर असून मला हे पॉडकास्टबद्दल एक संकल्पना येण्याचं कारण एक हे की मी जेव्हा बाहेर फिरताना बघते एक समाजव्यवस्थेमध्ये इतकं विचारसरणी ढासळलेली आहे, लोकांच्या म्हणजे त्यांना माहितीच नाही काय करायचं आयुष्यामध्ये. आपला जो युवक आहे, युवती आहेत, हे डायरेक्शनलेस आहेत आत्ताचे. ह्यांच्याकडे एनर्जी भरपूर आहे, पण ती एनर्जी चॅनलाइज कशी करायची हे त्यांना स्वतःला माहिती नाही, कुणाला वेळ नाही आहे. तर मी हे म्हणत नाही की मी एकटीच, जेवढे काही असे चांगले प्रोग्राम्स घेणारे, जेवढे काही पॉडकास्टर्स आहेत, जेवढे काही पॉडकास्ट या वेगवेगळ्या माध्यमातून जे समाजापुढे ह्या आपल्या टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं जे एक आपले विचार मांडतात, हे कुठं ना कुठं एका व्यक्तीला जरी त्याचा फायदा झाला तर मी नेहमी म्हणते माझ्या शोमध्ये की आपला प्रोग्राम सफल झाला, सार्थक झालं असं मला वाटतं. तर ज्या पद्धतीनं आपण हे एक उपक्रम चालवत आहे तिथं, म्हणजे खरंच खूप उल्लेखनीय आहे. आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये येताना आपण थोडंसं आपल्या वारीबद्दल, आता कधी आपण इथून प्रस्थान करणार, किती दिवस लागणार, आपण 25 तारखेला 25 जुलैला पंढरपूरला पोहोचेपर्यंत, हे सगळं थोडंसं एक जर्नी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू आणि आपण मग समारोपाकडे जाऊ. आता मी कीर्तनकार असल्यामुळे कीर्तन करता करता एखाद्या गोष्टीचा विस्तार झाला की पुन्हा पूर्वपदावरती यावं लागतं. जी. तसं तुम्ही प्रश्न विचारून मला पुन्हा पूर्वपदावरती आणलं, म्हणजे कीर्तनकाराची जाणीव करून दिली की तुम्ही कीर्तनकार आहात. ज्या मूळ विषयापासून सुरुवात झाली त्याच विषयाने समारोप व्हावा, म्हणून त्याला आमच्याकडे उपक्रम उपसंहार यांची एक वाक्यता असावी लागते. ओके. आता उपक्रम झाला, आता उपसंहार करायचा आहे. मग अशी म्हणाला होतो, काया म्हणे वाचा, कायने वाचेने मनाने समर्पित जो असतो तो विठ्ठलाचा वारीकरी आहे. आणि वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे.
आणि ह्या वारीच्या मध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे शेतकरी वर्ग हा सगळ्यात जास्त असतो, हो महिलांचा वर्ग जास्त असतो. हो. ते काय कारण, म्हणजे महिलांचा हा सहभाग, आपला अनुभव काय मागच्या? महिलांचा वर्ग असण्याचं सहभागीचं कारण एक आहे, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी घातला इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. हो परंतु ज्ञानेश्वर महाराजांनाही या ग्रंथसंपदेसाठी हं. प्रवृत्त करणाऱ्या त्यांच्या छोट्या भगिनी हो मुक्ताई आहेत. मुक्ताई. खऱ्या अर्थानं यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी नारींचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवतांचाही वास होतो. हे माझी आई मला नेहमीच म्हणते. तिच्या पॉडकास्टमध्ये पण मला आठवते हे बोललेलं. हा 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 सिद्धांत आहे. अगदी. मग ज्ञानेश्वर महाराज हे योगी संत आणि सगळ्या व्यक्तिमत्वांचे विकास त्यांच्यामध्ये झालेले आहेत. त्यांना असं वाटलं की आपल्याकडनं कार्य लोकांना होणार आहे ते नक्कीच होणार आहे, पण माझ्या अगोदर माझी बहिणीची ओळख व्हायला पाहिजे. काय विचार असतील ना. म्हणजे आपली स्वतःची ओळख करून देणारे माणसं पुष्कळ आहेत. भरपूर आहेत, पण बहिणीची तुम्ही मला पण सांगितलं तुमची ओळख करून द्या. हो. स्वतःची ओळख करून देण्यासाठी आणि घेण्यासाठी ते फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला म्हणजे म्हणावं लागलं, कारण दर्शकांना कळणार कसं पण त्यासाठी. मला तेच म्हणायचं आहे की हे योग येत असतात. येस हो. पण बहिणीची ओळख करून दे. पण ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाची नेतृत्व करणारे आहेत. अगदी. आणि नेतृत्वाच्या मध्ये अनेक गुण असायला पाहिजेत. त्यापैकी हा एक गुण आहे, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मध्ये कोणते गुण आहेत ते ओळखून त्यांचा विकास कसा करता येईल हे ज्याला ओळखता येतं तो खरा नेतृत्व करणारा आहे. अगदी. जे आज काळाची गरज आहे. म्हणजे त्या पुस्तकात हा एक पण पाठ लिहिला आहे मी. हो. खूप छान. ज्ञानेश्वरीतील नेतृत्व. हो खूप सुंदर. मग त्यांना असं वाटलं आपण निमित्त करूया काहीतरी. मग भिक्षाला जात असताना लोकांनी भिक्षा दिली नाही, चिखल मारले, शिव्या दिल्या, नाराज झाले, मागे आले आणि सिद्धबेटामध्ये त्यांनी झोपडीमध्ये जाऊन दरवाजा बंद केला. पण तिथे मुक्ताई येते आणि आपला भाऊ त्याने झोपडीचे दरवाजा बंद केला, ताटी बंद केली. त्याचाच मी ग्रंथ लिहिला आहे आता, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, 300 पानांचा. तो तुम्हाला मी आता भेट देणार आहे. तर ताटी लावली, मुक्ताई असं म्हणते झोपडीची ताटी लावली ही बरोबर आहे, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या कृतीच्या पाठीमागे काहीतरी विचार असतो की नाही. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी समाजासाठी ज्ञानाची ताटी उघडी करायला पाहिजे होती, पण झोपडीच्या निमित्तानं जणू काही ज्ञानाचे दरवाजेच बंद केले. ज्ञान देण्यासाठी जन्माला आलेत आपण. तुमचं नावच ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानाचे सागर, आणि तुम्ही दरवाजा बंद केला तर कसं होणार. आणि म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी नाममुद्रा धारण करून मुक्ताईने 11 अभंगाची निर्मिती केली. मला काय सांगायचं माहिती का, समाजाने ज्या मुलांना वाळीत टाकलं त्याची एक स्त्रीचं प्रतिनिधित्व असणारी मुक्ताई आहे. ग्रेट. उच्च भ्रूकुळामध्ये जन्माला आलेली मुक्ताई, पण समाज व्यवस्थेने परित्यक्त ज्यांना केलं आहे, वाळीत टाकलेलं आहे, तिला सुद्धा आपली जाणीवा आणि विचार अभिव्यक्त करण्याची संधी द्यावी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे निमित्त करून महाराष्ट्रातल्या पहिल्या स्त्रीला 13व्या शतकामध्ये ताटी उघडा ज्ञानेश्वरा या माध्यमातून तिला अभिव्यक्त करण्याची संधी दिली. बरेचसे भाऊ जे बघतायत हे शो, त्या भावांनी नक्कीच ह्याचा बोध घेतला पाहिजे. म्हणून कुटुंब व्यवस्था हा भारतीयांचा आत्मा आहे. अगदी. भावाभावामध्ये आणि बहिणीमध्ये नातं कसं असावं हे ज्ञानेश्वर महाराजांचं तत्त्वज्ञान शिकण्यापेक्षा त्यांच्या जीवनचरित्रातून ही गोष्ट जरी शिकली ना तरी नैतिकतेची उभारणी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये होईल असं मला वाटतं. खूप सुंदर. म्हणून त्यांनी तिथे निर्मिती केली, मुक्ताईला उभं केलं. मुक्ताईने काय केलं, मुक्ताई नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये आली आणि नामदेव महाराजांच्या सगळ्या घराची गुरु बनली, मार्गदर्शक बनली. आणि तिने नामदेव महाराजांची पत्नी
नामदेव महाराजांचे 4 मुलं नारा, विठा, गोंदा आणि मादा, त्यांच्या म्हणजे नामदेव महाराजांच्या 4 सुना, हम्म. त्यांची पत्नी, त्यांची आई आणि त्यांची बहीण आणि सगळ्यामध्ये दास्यत्वाचं काम करणारी जनाबाई, या सगळ्यांना लिहितं केलं, ग्रेट. लिहायला लावलं. त्याच नामदेव महाराजांच्या कुटुंबाचा प्रभाव चोखोबरांच्या कुटुंबावर झाला. त्यामुळे म्हणे चोखयाची महारी, चोखोबरांच्या पत्नीने अभंग तयार केले, त्यांच्या मुलीने तयार केले अभंग, त्यांच्या बहिणीने अभंग तयार केले. म्हणजेच ज्ञानाची स्त्रीच्या माध्यमातून ही ज्योत ही ज्ञानेश्वर महाराजांनी पेटवली. आणि वारीच्या निमित्तानं स्त्रीचं प्रतिनिधित्व हे पायाच्याही पायापासून सुरुवात झालं. आणि जगद्गुरू तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस, पण त्या कळसावरची जी पताका आहे ना ती बहिणाबाई महाराज आहे. वा. बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. म्हणजे वारकरी संप्रदायाच्या पायालाही पाया मुक्ताईंचा आहे आणि कळसाच्या वरही पताका ही बहिणाबाईंची आहे. मधल्या काळामध्ये या सगळ्या महिला संत त्यांना स्वतःच्या जाणीवा अभिव्यक्त करण्याची संधी या वारीच्या निमित्ताने मिळाली आहेत. खूप छान. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हटले, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेणगुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणे विदिले. वारी ही समाजाच्या मनामध्ये असणाऱ्या भावव्यक्तीचं आविष्करण म्हणजे वारी आहे. खूप सुंदर. तुम्हाला स्वतःला व्यक्त होता येतं. अगदी. भारुडाच्या निमित्तानं, भजनाच्या निमित्तानं, फुगडीच्या निमित्तानं, कीर्तनाच्या निमित्तानं, प्रवचनाच्या निमित्तानं, चालण्याच्या निमित्तानं तुम्ही मोकळे होतात. जे काही आतमध्ये साठून आहेत ना, ते चुलीवरती स्वयंपाक करणारी एखादी खेड्यातली स्त्री असो किंवा परदेशामध्ये आता इंग्लंडवरून येणाऱ्या ज्या आधुनिक वारकरी आहेत म्हणजे खेडूत वारकरी आणि ती अगदी कॉस्मोपॉलिटन सिटीपासून निर्माण झाली वारकरी, या सगळ्यांना एकमेकांमध्ये कम्युनिकेशन साधता यावं. किती सुंदर. आणि हे कम्युनिकेशन हे पुस्तकामध्ये शिकण्यापेक्षा हे कम्युनिकेशन स्किल काय आहे हे शिकायचे असेल, लेट्स कम इन वारी. वा. वारीत यावं. आणि ही संकल्पना आत्ताची नाही आहे बरं का. हो. आता तुम्हाला सहज आठवली म्हणून सांगतो. ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे. बरं. तो मंत्र असा आहे की संगच्छध्वम संवदध्वम संवो मनांसी जानताम देवो भागम यथा पूर्वे संजानानाम उपासते. याचा अर्थ असा आहे, एकत्रित चालूया. बरं. संगच्छध्वम, एकत्रित एक बोलूया आणि एकत्रित एक मनाने बोलूया आणि एकत्रित एक मनाने चालूया. तर एकत्रित चालणं, एकत्रित बोलणं, एकत्रित एका मनाने राहणं आणि एक मन होऊन जगणं, आणि हे जगणं आईला शक्य आहे. कोणाला शक्य? हे आईला शक्य आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे आई आहेत. माऊली म्हणतो. म्हणून आपण विश्वातलं एक आश्चर्य आहे, पुरुष असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या संतांनी माऊली म्हटलं आहे. अगदी आईची उपमा. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, वेदशास्त्र देती बाई म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. ज्ञानेश्वर एकनाथ महाराजांना माऊलींकडे पाहून मातृत्वाची आठवण झाली. म्हणून ते साधकांची मायबाप आहे. म्हणून आई जेव्हा बरोबर असते ना तेव्हा मुलाला कोणतीच भीती नसते. लाखो वारकरी जेव्हा पंढरपूरला जातात ना, त्यांना एक धारणा आहे, आई आपल्याबरोबर आहे, सोबत आहे, माऊली आपल्याबरोबर आहे. म्हणून सगळे वारकरी आईच्या बरोबर चालत आहे ह्या भूमिकेने चालतात. म्हणून संगच्छध्वम. आणि एकमेकाच्या नावाने न ओळखता माऊली चला, माऊली पुढे व्हा, म्हणजे त्यांचं बोलणं सुद्धा एक वाक्यात आहे, संवदध्वम. आणि त्यांच्या मनामध्ये एकच आहे, माऊलींच्या बरोबर आहे. आणि माऊली स्वतःला बरोबर घेऊन ही पंढरपूरकडे देवाला पोहोचवत आहे. आणि ज्याच्याकडे जायचं ना तो विठ्ठल सुद्धा माऊलीच आहेत. अगदी. आता खेड्यामध्ये 2-3 जर मुलं असेल तर आईच्या 2 बोटाला असतात, 2 खांद्यावरती असतात. आणि मग कोणी जर विचारलं की कोण चालली, अहो ती लेकरूवाळी आहे हो. मग आमचा पांडुरंग परमात्मा कसा आहे,
त्याचं वर्णन करताना संतांनी केलं आहे, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. निवृत्तीनाथ महाराज आहे, सोपान काका आहे, मुक्ताई आहे, तोही परमात्मा लेकुरवाळा आहे, म्हणजे तोही माताच आहे, अगदी हेही माताच आहे. आणि जनमानसांच्या मनामध्ये वात्सल्य, प्रेम, समानता, बंधुता, मानवता हे मूल्य शिक्षण कळत नकळत शहरापासून तर खेड्यापर्यंत, लहानापासून तर मोठ्यापर्यंत, शिक्षितापासून तर अशिक्षितापर्यंत संस्काराचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारी आहे. खूप छान. आणि ही वारीची संकल्पना ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानामध्ये व्यक्त होते. ते म्हणतात, संत महात्मे एकत्रित यावे, त्याला विश्वनिष्ठांची मांदियाळी म्हणतात. विश्वनिष्ठांची मांदियाळी भेटू या भूता. सगळे सज्जन एकत्रित यावे आणि सगळे एकत्रित येऊन ह्या सज्जनाने पृथ्वी तलावरच्या सगळ्या माणसांना भेटावं आणि आनंदाचा वर्षाव करावा, भक्तीचा वर्षाव करावा, ज्ञानाचा वर्षाव करावा. ही पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंच्याकडे केलेली प्रार्थना गुरुनी निवृत्तीनाथ महाराजांनी जणू काही ह्या निमित्ताने साकार केली. खूप छान. म्हणून गुरूंच्या आशीर्वादाची परिपूर्ती म्हणजे वारी. खूप सुंदर, खूप छान. आणि म्हणून वारी जितके संत आहेत त्या संतांच्या समाधीस्थळापासून निघते. हो. म्हणजे त्र्यंबकेश्वरवरून, पैठणवरून, देहूवरून, आळंदीवरून, कोथळीवरून जेवढे संत आहे ते सगळे संत आपापल्या ठिकाणावरून ते वारी काढतात आणि त्या त्या ठिकाणाचं ते आध्यात्मिक प्रेरणास्थान बनतात. मी नेहमी म्हणत असतो, गल्ली गल्लीमध्ये डॉक्टरांचे दवाखाने आहेत. तुम्ही पण डॉक्टर आहात, काही वाईट वाटायचं कारण नाही. नाही नाही, नक्कीच. गल्ली गल्लीमध्ये दवाखाने हो, आहेत हो. आणि आणखी होत आहेत हो आणि होत राहतील. हो, पण सगळे दवाखाने चालूच आहे ना. बरोबर आहे. सगळे दवाखाने चालू आहेत म्हणजे तेवढे रोगी आहेत. बरोबर आहे. कोणाला दाताचा रोग, तर कोणाला डोळ्याचा रोग, तर कोणाला हार्टचा, तर कोणाला किडनीचा, अगदी अगदी. तेवढे पेशंट आहेत. तसं समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे माणसांचं शरीर विकृत झालं आहे, मन विकृत झाले आहे, भावना विकृत झाल्या आहेत. आणि संत सगळ्या भावनेचं संगोपन करणारे आहेत, विचारांना आधार देणारे आहेत, चांगल्या हाताला बोट धरून चांगल्या रस्त्याने दाखवणार आहेत. आणि त्यामुळे संत खऱ्या अर्थाने डॉक्टर्स आहेत. अगदी 100%. सामाजिक मनाचे डॉक्टर आहेत. संत 100%. एक शिक्षक आहेत, संत एक कवी आहे, संत शास्त्रज्ञ आहे, कवी हे समाजसेवक आहे, सगळी संत हे पर्यावरणाचे जनक आहेत. म्हणून सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण, अगदी अमलगमेशन जर पाहायचं असेल तुम्हाला, हो. तर ही वारीत पाहता येतं. खूप छान, अतिशय सुंदर. म्हणून वारी महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि वारी समाज मनाचं श्वास आणि प्रश्वास आहे. वा. जगायचं असेल तर श्वास लागतो ना, अगदी. तसं सार्वत्रिक जीवनशैली कशी जगायची असेल, ही अनुभवायची असेल, तर वारीतनं येऊन अनुभवावी. म्हणून एक तरी वारी अनुभवावी. आणि ही वारी आपण चाललोय असं नाही, तो परमात्मा सुद्धा वाट पाहतो. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. त्या परमात्म्याने कमरेवरती हात ठेवले आहेत आणि तो वाट पाहतोय. माऊलींच्या बरोबर, तुकोबारायांच्या बरोबर कोण कोण येत आहेत. आणि विठ्ठल परमात्म्याने कोणतेही आयुध आपल्याकडे ठेवले नाही. कृष्णचा फोटो पाहिला की सुदर्शन चक्र आहे, रामप्रभूंचा पाहिला की धनुष्यबाण आहे. पण विठ्ठलाच्याकडे काही नाही, काहीच नाही. कारण मातृत्वाने फक्त आपल्या मुलाकडे जरी पाहिलं तरी पोट भरतं. तसं समचरण दृष्टी त्या परमात्म्याची असल्यामुळे फक्त त्या परमात्म्याने जरी त्या भक्तांच्याकडे पाहिलं तरी त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे आणि समस्यांचं उत्तर प्राप्त होतं. 100%. म्हणून हा परमात्म्याचं वर्णन, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरी दृष्टी राहो, असं म्हणून त्या परमात्म्याचं वर्णन केलं आहे. म्हणून महाराष्ट्राची संस्कृती ही वारी आहे आणि ज्याला वारी कळाली तोच महाराष्ट्रामध्ये राहतो असं म्हणावं लागेल. खूप 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 छान महाराज. आज आपण इथं येऊन जे काही मार्गदर्शन केलं आणि ज्या पद्धतीनं आपण वारीबद्दल
एक्सप्लेन केलं सगळं, नक्कीच हे आपल्या युवा पिढीला हे अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजण्यासारखं महाराजांनी सांगितलेलं आहे. तर माझी दर्शकांना एकच कळकळीनं विनंती आहे आणि माझी इच्छा आहे की आपण कमेंट करा, आपल्याला ह्याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये काय बघायचं आहे, आणखीन कोणत्या विषयावरती आपल्याला महाराजांना इथं बोलवून तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल माहिती करून घ्यायची हे पण नक्की सांगा. आणि आता आपण पुढच्या वेळेस नक्कीच भेटू. तोपर्यंत आपण इथं आता एक थांबू आणि आपण इथं आलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आपल्या ह्या बिझी शेड्यूलमध्ये, कारण आता वारी आहे 8 दिवसामध्ये, आपल्याला बिलकुलच वेळ नव्हता, पण तरीही आपण वेळात वेळ काढून इथंपर्यंत आलात त्यासाठी मनापासनं आपला धन्यवाद आणि रामकृष्ण हरी. आता ही वारी 8 तारखेला तिचं प्रस्थान आहे आणि 25 तारखेला पंढरपूरची वारी आहे. हजारो जनमानस ह्या वारीच्या बरोबर आहेत. त्या वारीच्या निमित्तानं तुम्ही हा एपिसोड घेतला आणि त्यातला काहीसा थोडासा वारीच्या संबंधाने विचार. अगदी अगदी मी म्हटलो वारीच्या संबंधाने जरी बोललो असलो तरी एक अंशसुद्धा बोललेलो नाही, ते पण तरी देखील हा विचार लोकांच्यापर्यंत जाऊन त्यांनासुद्धा एक दिवस वारी काय आहे हे अनुभवता यावी. नक्कीच. म्हणजे इतक्या 20-21 दिवसाच्या वारीमध्ये नाही चालतं झालं एक तरी दिवस तरी आळंदी चाला. ते पुणे, हो. पुणे ते सासवड किंवा सासवड ते पुढचा टप्पा हो. एवढा जरी करता आला तरी एक कुटुंब माझ्या पाहण्यामध्ये आहे. ते म्हटले आम्ही बऱ्याच वर्षापासून वारी करतो पण आमची अजून वारी पूर्ण झाली नाही. मी म्हटलो का? ते म्हटले दरवर्षी आम्ही फक्त एका दिवसाचीच करतो आणि पुढच्या वर्षी तिथून पुढच्या दिवसाची करतो. अच्छा. म्हणजे असंही जरी वारी करता आलं तरी आपली काही वर्षानंतर वारी पूर्ण होईल. या वारीच्या सगळ्या वारकऱ्यांना, सगळ्या भाविकांना उदंड शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.